शिवभोजन थाळी यासाठी ज्या महिला काम करत होत्या त्या महिलांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। स्वतः आम्ही शिवभोजन चालवलेलं, करोनामध्ये आम्ही भरपूर साथ केली, गरीब गोर लोकांना आम्ही जीव घातलं। अहो थांबा ना, आम्हाला 2 मिनिट बोलू द्या, आमच्या अन्नाचा प्रश्न आहे। तुम्ही 2 मिनिट थांबा। किती लोकांचे पैसे राहिले? औल महाराष्ट्रातले थांबा, औल महाराष्ट्रातल्या शिवभोजनवाल्याचे बिल एकही पडलेलं नाही। आम्हाला आश्वासनावर बिल देतो म्हणल्यात, आमचं शिवभोजन चालू ठेवणार म्हणल्यात, 7 महिने झाला बिल दिलं नाही। 7 महिने झाला दिलेले नाहीये। 2 लाखाहून जास्त लोक दर महिन्याला शिवभोजन थाळीचा लाभ घेतात। गरिबाने 10 रुपये जेवायचं पण नाहीये का आता? मला हे वाटतं की खास करून अर्थ विभाग तर त्यांना महिलांना पकडलं जाते। आपण बघतोय शिवभोजन थाळी चालवणारे महिला आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे। शिवभोजन थाळी एक महत्वाकांक्षी योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती। मात्र या शिवभोजन थाळी चालकांचे जे आहे पैसे हे जर एनसीपी किंवा भाजपने सुरू केली असती ना योजना, तर यांनी थांबवलं नसतं। नाही आपण बघतो की बिलं थकलेली आहेत, त्यामुळे आंदोलन करताय शिवभोजन चालक। वेगवेगळ्या सामाजिक संस्था, महिला बचत गट यांना शिवभोजन थालीचे कंत्राट देण्यात आले होते। ते चालवण्यासंदर्भात शिवभोजन थाली केंद्र चालवण्यासंदर्भातल्या परवानग्या देण्यात आल्या होत्या। मात्र 6 महिन्याची बिलं आता सरकारच्या माध्यमातून थकलेली आहे आणि जाणीवपूर्वक राजकारण या सगळ्यात होतंय असा आरोप या सगळ्यात केला जातोय। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी मंत्रालयाबाहेर आंदोलन करताय। जर ही योजना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली म्हणूनच या योजनेला खोद दिला जातो असं सांगितलं जातं। आम्हाला गाडीत घालून कशासाठी झालेलं आम्हाला माहित नाहीये। मी अंजली दत्रा देशमुख, मी वाशिम मधून आलेली आहे। माझा शिवभोजन आहे सरकारी दवाखान्यापुढे आहे। मी तिथे 150 लोकांना जेवण देत आहे आणि ते 10 रुपये सुद्धा आम्हाला भेटत नाहीये। 6 महिने झाले। मागणी आमचे शिवभोजन वाचवा आणि आमचे पैसे मिळालेले नाही या शिवभोजन केंद्रात। तर या सगळ्यात आपण बघतोय शिवभोजन थालीचे पैसे मिळाले नाही आणि यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। पोलिसांचा बंदोबस्त आधीच या आंदोलनासाठी तैनात करण्यात आला होता आणि आता आपण जर बघितलं तर हे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 6 महिने झाले आम्हाला बिल मिळालेले नाही आहेत, कारण आम्ही एकदम परेशान झालेलो, लोकांना फुकाचं जेवण देऊ आम्ही परेशान झालेलो आहोत त्या ठिकाणी। आम्हाला 6 महिन्यात तर या प्रकारचं आंदोलन करण्यात आलं होतं। पोलिसांचा बंदोबस्त मंत्रालयाबाहेर तैनात करण्यात आला होता। संख्येनं कमी आंदोलक होते आणि पोलिसांनी लागलीच या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, सरकारच्या माध्यमातून ज्या काही लोकप्रिय योजनांची घोषणा केली जाते आणि याच लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून जी लोक या अंमलबजावणी करते तशा लोकांना याच्यातनं सफर करावं लागतं, तशा लोकांना याचा त्रास सहन करावा लागतं। कारण बिलं 6 महिने जर थकली असेल तर नेमकं या लोकांनी आता ही योजना कशी सुरू करायची हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।